जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसराची अवस्था दयनीय झाली असून बेजबाबदार प्रशासनाकडून नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जात आहे। एका बाजूला प्रशासन, स्मार्ट सिटी, सुशासन आणि सुविधा यांचे गोडवे गात असताना दुसऱ्या बाजूला सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नागरिकांची अक्षरशः परवड सुरू आहे। 3 वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता येथील नियोजन भवनाशेजारील नव्या महसूल भवनात स्थलांतरित झालं। मात्र जुन्या इमारतीत अद्याप अनेक महत्त्वाची कार्यालये सुरूच आहेत। परिणामी दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी या ठिकाणी ये-जा करत असतात, पण त्यांच्या मूलभूत सोयींकडे प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं चित्र इथं स्पष्टपणे दिसत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, पुनर्वसन, नगरपालिका प्रशासन ही महत्त्वाची कार्यालये नवीन ठिकाणी स्थलांतरित झाली असली तरी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अद्याप ही प्रांताधिकारी क्रमांक 1 आणि 2, जिल्हा निवडणूक शाखा, जिल्हा पुरवठा अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, खरेदी विक्री नोंदणी, भूसंपादन कार्यालये, सेतू केंद्र तसंच भूमी अभिलेख विभागाची कार्यालये, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय कार्यरत आहेत। इतक्या महत्त्वाच्या कार्यालयांचा एकत्रित कारभार सुरू असतानाही इथं नियोजनाचा पूर्णतः अभाव आहे। वाहनतळाची कोणतीही सक्षम व्यवस्था नसल्यामुळं नागरिकांना आपली वाहनं अक्षरशः रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त उभी करावी लागत आहेत। यामुळं परिसरात कायमस्वरूपी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। आपत्कालीन सेवांनाही या गोंधळातून मार्ग काढणं अवघड होत असल्याचं चित्र आहे। रस्त्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे। शिवछत्रपती रंगभवन आणि श्री सिद्धेश्वर प्रशालेकडील प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेले रस्ते आणि धूळ नागरिकांसाठी अक्षरशः जीवघेणी ठरत आहे। दुचाकीस्वारांना तर रोजच कसरत करत कार्यालयात पोहोचावं लागत आहे। 4 चाकी वाहनधारकांची ही परिस्थिती काही वेगळी नाही। पावसाळा सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती आणखी भीषण होणार आहे याची जाणीव असूनही संबंधित विभाग मात्र झोपेचं सोंग घेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे। कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याची दुर्गंधी आणि सर्वत्र पसरलेली घाण यामुळं हा परिसर कार्यालयीन संकुल कमी आणि कचराकुंडी जास्त वाटू लागला आहे। नागरिकांना या अस्वच्छ वातावरणात तासनतास थांबावं लागतं ही बाब अत्यंत संतापजनक आहे। विशेष म्हणजे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या पाठीमागील बाजूला तनदा माता आणि लहान बालकांसाठी उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष सध्या कुलूपबंद अवस्थेत धूळ खात पडलेला आहे। महिलांच्या मूलभूत गरजांकडेही प्रशासनानं पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं हे जिवंत उदाहरण आहे। महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणारं प्रशासन प्रत्यक्षात किती संवेदनशील आहे याचा हा आरसाच म्हणावा लागेल। एकीकडे कोट्यवधींचा निधी विकास कामांसाठी खर्च होत असल्याच्या घोषणा केल्या जातात, पण अशा अत्यावश्यक ठिकाणी साध्या सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत ही बाब नागरिकांच्या संतापात भर टाकणारी आहे। आता तरी संबंधित प्रशासनानं या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। अन्यथा नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होऊन तीव्र आंदोलन उभं राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावरच येणार आहे।